हॅलो गाईज, मुंबई कसं काय केम शो. तर आर एस टी ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. ही माझी मुलगी, माय डॉटर, माय तनिषा रोहिणी. तर आमचा सेकंड ब्लॉग सुरू झाला आहे. तर थोड्याच वेळाने तुम्हाला सेकंड ब्लॉग येणार आहे. बाय बाय. चला, आला आहे दिवसा, तर आपण जेवण करून घेऊ. घड्याळात वाजले आहे 5:45 आणि तनिषाची मम्मा आता तिची स्टडी घेते. तनिषा काय लिहिते? कोणता लेटर आहे हा बाळा? से अनार. हिंदी आहे ना, हिंदी सब्जेक्ट करतोय ना. फर्स्ट टाइम तनिषा हिंदी लिहित आहे. आम्ही आता खाली चाललोय मार्केटमध्ये. घरी सगळं जेवण बनवलेलं आहे, पण तरी तनिषाच्या बाबांना खायचं आहे मटण. मग आम्ही जातोय मटण आणायला. आमची तनिषा आहे नॉनव्हेज लवर. तिला सगळं नॉनव्हेज फूडच आवडतं. सी फूड, चिकन, मटन, एग है ना. व्हेज नाही आवडत अजिबात. चला आपण खाली जाऊन बघूया मार्केटमध्ये काय काय भेटते आपल्याला, काय काय घ्यायचं. चला आम्ही निघतो. मार्केटमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. बाय. आम्ही जेवण घ्यायला आलो. त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार बोलू? मार्केटमध्ये. ते मार्केटमधून जाऊन नंतर भेटतो घरी जाऊन. आणि आलोय मटन शॉप मध्ये. आता आम्ही आलो मटन शॉप मध्ये. जेवण तर सगळं बनवलेलं आहे, पण पप्पांना मटणच खायचंय. त्याच्यात आहे भाकरी. चला मग मी दाखवते रेसिपी. आपण आधी जिंजर गार्लिक पेस्ट लावून घेऊया. हळद टाकूया, मीठ टाकूया थोडंसं. हे आधी आपण शिजवायला ठेवूया मॅरिनेट करून. 5-10 मिनटं मॅरिनेट करूया आणि मग नंतर तेल गरम झालंय. आपण कांदा सोडूया त्याच्यात. टोमॅटो पण टाकूया आपण शिजवायला. तिघांपुरतं करायचं, पण जास्त नाही. थोडंसं कांदा आणि टोमॅटो घेतलं, शिजू जरा चांगलं. वाटण टाकूया. खोबरं, कांदा वाटलेला, लसूण, आलं, कोथिंबीर आणि गरम मसाला. आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं. म्हणजे ॲज पर द क्वांटिटी ऑफ आपण मटण घेतलं का तेवढंच टाकायचं. आणि हे तेलात फ्राय करून घ्यायचं. चांगलं शिजू द्यायचं. शिजू झाल्यानंतर मग मसाले घालायचे आणि फ्राय करून घेऊया व्यवस्थित. आपला तिखट मसाला, थोडा मटन मसाला, आपल्या चवीनुसार मटन मसाला टाकूया. तेलात सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मटण टाकूया आणि व्यवस्थित एकत्र करूया. मिक्स व्यवस्थित केल्यानंतर सगळे मसाले त्याला लागले पाहिजे. परतून घेतल्यानंतर किती छान दिसतंय. गरम पाणी करत ठेवलेलं आहे आपण इथे, ते आपण त्याच्यात शिजायला टाकूया. काय करते तू?
व्हॉट इज हर नेम? And here.